यानंतर बघूयात पंकजा मुंडेंना जनतेनं वारसदार केलंय असं वक्तव्य करत प्रकाश महाजनांनी छगन भुजबळांवर तोफ डागली। मुंडे भावा बहिणीत मिठाचा खडा टाकू नका असंही महाजनांनी सुनावलं। भुजबळ बीडमध्ये ओबीसींमध्ये भांडणं लावायला आले होते का असा सवालही त्यांनी विचारलाय। गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। छगन भुजबळांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात केलेल्या या वक्तव्याचा प्रकाश महाजनांनी जोरदार समाचार घेतला। गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारावरून सुरू असलेल्या चर्चेत प्रकाश महाजनांनी फेसबुक पोस्ट टाकून त्यांचं मत व्यक्त केलं। क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे? एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते। स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा, मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकुताई, दुसरे कोणी नाही, अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। पंकजा मुंडेंना संपवायला आलेले अनेक जण स्वतः संपलेत हे लक्षात ठेवा, असा इशाराही प्रकाश महाजनांनी दिला। हे गोपीनाथराववर लोकांचं प्रेम होतं आणि गोपीनाथरावमुळे पंकजावर प्रेम होतं, तुम्ही असा कसा वारसा एकाला काढून दुसऱ्याला देऊ शकता? एवढंच जे धनंजय मुंडेवर प्रेम आहे, मला खूप बरं वाटलं धनंजय मुंडेवर त्यांचं प्रेम आहे, तर स्वतःच्या मंत्रिपदाचा त्याग करून धनंजय मुंडेला द्यावा ना। धनंजय मुंडे बंगला कधी सोडतो म्हणून बंगल्याच्या बाहेर तर बसले होते, धनंजय मुंडेवर प्रेम दाखवले। प्रकाश महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार पंकजा मुंडेच असल्याचं ठणकावून सांगितलं। त्यामुळे बीड जिल्ह्यातील नेतृत्व कुणाच्या हातात आहे याकडे एक प्रकारे प्रकाश महाजनांनी अंगुली निर्देश केला। तर अनेकदा पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनीही पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असल्याचं सांगितलं। रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केले आहेत, भुजबळांना मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का, अशी टीका जरांगे पाटलांनी केली। खरा आणि खोटा काय सगळ्या दुनियालाच माहिती आहे, खऱ्या खोट्याला काय? अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना, पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का? हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच आहेत, हे त्यांनाही पटलं पाहिजे ना। त्यांना जर पटत असला, हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना पटत असलं, त्याला आपण काय करू शकतो का? गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची भक्कमपणे साथ दिली होती। मात्र बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ रावांचे खरे वारसदार असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याला आता प्रकाश महाजनांनी छेद दिलाय।